संतोष देशमुख हत्येचा खटला बीड कोर्टामध्ये चालवावा अशी मागणी एसआयटीने केलेली आहे। देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केस न्यायालयात चालवला जातोय, मात्र हा खटला बीड कोर्टामध्ये चालवला जावा अशी विनंती एसआयटीने केल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र एसआयटीने हायकोर्टाकडून या संदर्भात परवानगी घ्यावी असं बीड जिल्हा न्यायालयाने एसआयटीला कळवलेलं आहे। आपण पाहतोय संतोष देशमुख हत्येचा खटला बीड कोर्टामध्ये चालवावा अशी मागणी एसआयटी करताना पाहायला मिळते। एसआयटी सुद्धा या संदर्भात बराच दिवस तपासामध्ये होती, आणखी तपास सुद्धा करते। मात्र देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केस न्यायालयात चालवलेला जातोय, मात्र हा खटला आता बीड कोर्टामध्ये चालवा अशी विनंती एसआयटी कडून करण्यात आलेली आहे। एसआयटीने हायकोर्टाकडून या संदर्भात परवानगी घ्यावी असं सुद्धा बीड जिल्हा न्यायालयानं एसआयटीला कळवलेलं आहे। त्यामुळे आता ही चौकशी एक वेगळं वळण घेते असं सुद्धा पाहायला मिळत आहे। बातमी पाहतोय बीडमधून संतोष देशमुख हत्येला आज जवळजवळ 80 दिवस होत आलेले आहेत, मात्र तरी सुद्धा अजूनही तपास सुरू आहे। एसआयटी कडून सुद्धा हा तपास होत होता, मात्र आता हायकोर्टाची परवानगी घ्या असं बीडचं न्यायालय म्हणतंय। मग संतोष देशमुख हत्येचा खटला जो आहे, अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, का नेमकी ही मागणी करता एसआयटी? नक्कीच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली होती ती केज परिसरात झाली होती आणि केज पोलीस ठाण्यात या संदर्भातचा गुन्हा दाखल झाला होता। केज येथे देखील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आहे। त्या ठिकाणीच सुरुवातीला या सर्व आरोपींच्या पोलीस कस्टडीची जी सुनावणी आहे त्या ठिकाणीच होत होती, परंतु या दरम्यान सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्यानं बीडच्या न्यायाधीशांनी विशेष बाब म्हणून ही सगळी सुनावणी बीडच्या मकोका न्यायालयात ठेवली होती। परंतु आता ज्यावेळी दोषारोप पत्र दाखल झालंय त्यावेळी या सर्व प्रकरणाची पुढील सुनावणी जी आहे ती नियमानुसार जी आहे ती केज न्यायालयातच होणं गरजेचं आहे। परंतु जर एसआयटीला बीडमध्ये या प्रकरणाची सगळी सुनावणी व्हावी असं वाटत असेल तर एसआयटीनं या संदर्भात उच्च न्यायालयाकडे अर्ज करावा आणि उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर हे जे सर्व प्रकरण आहे ते बीड येथील मकोका न्यायालयात चालेल, अन्यथा याची सुनावणी केज न्यायालयातच होईल असा सगळा हा प्रकार आहे। आता यावर एसआयटी अर्ज करणार असून आता एसआयटीच्या अर्जानंतर उच्च न्यायालयाने परवानगी दिली तरच हे प्रकरण बीडच्या न्यायालयात चालेल, अन्यथा केज येथील मकोका न्यायालयात चालेल असं तरी सध्या दिसतंय। श्रद्धा, नाही बरोबर, ही मागणी मान्य होते का आणि परवानगी मिळते का याचे अपडेट घेत राहू दे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।